आज आपण अगदी झटपट होणारी मिनी समोस्याची रेसिपी पाहणार आहोत। मस्त पावसाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळेस हा झटपट नाश्ता बनवला तर मोठे काय लहानेसुद्धा अगदी आवडीनेच खातील। लहानांपासून मोठ्यांपासून सगळ्यांनाच हे समोसे खूपच आवडतात। अगदी झटपट कमी वेळात कुरकुरीत मस्त आज आपण रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एक मोठी वाटी आपण मैदा घेतला, त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे रवा टाकला, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे, ओवा टाकायचा, त्यानंतर 2 ते 3 पळी तेल टाकून घ्यायचं, म्हणजे समोसे अगदी खरपूस असे खस्ता होतात, कुरकुरीत होतात। त्यानंतर हे सगळं आपल्याला हाताने आधी एकजीव करून घ्यायचे आहे। असं छान एकजीव करून घ्यायचं जेणेकरून हातात अशी मूठ तयार होईल। त्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून आपल्याला याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे। हा डो आपल्याला अगदी पाणी थोडं थोडं घालूनच करायचा आहे, मैदा आहे लगेचच नरम होतो। त्यानंतर आता 10 मिनिट तो डो आपण झाकून ठेवूया। त्यानंतर 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा आपण मिरे घेतलेले आहेत, त्यानंतर 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे, त्यानंतर अर्धा चमचा आपण त्यामध्ये हिंग टाकून घेतलेले आहे। हे सगळं छान असं कुटून घ्यायचं, जाडसरच वाटण ठेवायचं, जास्त बारीक करायचं नाही। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा एकदा मिक्सर फिरवून हे असं जाडसर वाटण तयार करू शकतात। त्यानंतर आपण कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल ॲड केले। त्यामध्ये आपल्याला तेल तापल्यानंतर हे जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं हे यामध्ये टाकून घ्यायचं। माझ्याकडून हिंग थोडेसे जास्त पडले होते, त्यामुळे मी हे वाटण थोडंसं गाळून घेतलं, म्हणजे हिंग कमी होऊन जाईल। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकायची, त्यानंतर आपण बटाटे क्रश करून किसून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर आता आपल्याला हे संपूर्ण सारण असं एकजीव करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आणि अर्धा चमचा आपल्याला आमचूर पावडर यामध्ये टाकून घ्यायचं आहे। असं एकजीव लगेचच करून घ्यायचं, कारण खाली लगेचच चिटकायला सुरुवात होते। गॅसचा फ्लेमसुद्धा लो ठेवायचा। त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा धनेपूड टाकून घेतली आणि अर्धा चमचा यामध्ये काळी मिरीपूडसुद्धा टाकून घेतली। त्यानंतर संपूर्ण सारण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं, कोथिंबीर बारीक चिरून टाकून घ्यायची। त्यानंतर आता सारण तयार झालेलं आहे। आता आपण जो डो झाकून ठेवला होता मैद्याचा तो आता छान चोळून घेणार आहोत। त्यानंतर असे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे, खाली पीठ लावून घ्यायचं आणि छान अशी छोटीशी गोल चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। एकसारखी छान चपाती लाटून घेतली की त्याला आपल्याला मधून कट देऊन घ्यायचा। चाकूच्या साहाय्याने आपण या चपातीला अशी मधून कट करून घेणार आहोत, म्हणजे समोसे अगदी छान असे छोटे छोटे मिनी होतात। बघू शकता कट करून घेतलेले आहे। आता हातावर ही चपाती ठेवायची आणि तिला मधल्या साईडने फोल्ड करून असं त्याचं तोंड दाबून घ्यायचं आणि छान अशी व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायची आहे। आणि यामध्ये अशा प्रकारे पकडून सारणसुद्धा भरून घ्यायचं। छान असं थोडंसं सारण भरून घेतलं की आता त्याचं तोंडसुद्धा व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने संपूर्ण तोंड व्यवस्थित असं दाबून घ्यायचं, म्हणजे त्यात आतमध्ये तेलसुद्धा घुसत नाही। बघू शकता अगदी छान असा छोटासा मिनी समोसा आपला तयार झालेला आहे। अजून एक करून दाखवते, म्हणजे पटकनच लक्षात येईल। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायचं आहे। अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे। छोटे छोटे समोसे खायलासुद्धा अगदी कुरकुरीतच लागतात। या पद्धतीने सारण भरून तोंड दाबून घ्यायचं। मस्त छान छोटे छोटे असे मिनी समोसे आपले तयारच झालेले आहेत। बघू शकता संपूर्ण छोट्या छोट्या गोल चपात्या लाटून ह्या पद्धतीने मी मस्त असे मिनी समोसे तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसचा फ्लेम फुल ठेवून आपण कडकडीत तेल आधी तापवून घेतलं। नंतर जेव्हा समोसे आपण त्यामध्ये सोडले तेव्हा गॅसचा फ्लेम लगेचच लो करून घ्यायचा, म्हणजे आतूनसुद्धा छान असा मसालासुद्धा थोडासा तळला जातो आणि खरपूससुद्धा होतो। अगदी छान असं दोन्ही साईडने मस्त लालबुंद रंगाचं होऊस तर आपल्याला छान असे मंद आचेवर हे समोसे तळून घ्यायचे आहेत। बघू शकता दिसायला सुद्धा अगदी छान दिसत आहेत, खायला तर अगदी कुरकुरीतच होते। अगदी 15 मिनिटंसुद्धा तुम्ही तसेच ठेवले तरीसुद्धा ते खायला कुरकुरीत लागतात। एवढे छान असे आज आपण समोस्याची रेसिपी बघितलेली आहे। बघू शकता मस्त लाल तांबूस रंग येऊस तर आपण सगळे समोसे छान असं मंद आचेवर तळून घेतलेले आहेत। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मस्त कुरकुरीत ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, मुलांना सुद्धा खूपच आवडेल।